शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना कर्जमाफीच्या बद्दलचं सविस्तर माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, पण कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे सविस्तर व्हिडिओ आपण समजून घेऊयात आणि ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी एवढा आपण प्रयत्न करूयात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे। तर चला आजच्या व्हिडिओकडे आपण वळूयात। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यातील प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की आतापर्यंत सुमारे 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असून या योजनेचा लाभ तब्बल 92 लाख शेतकऱ्यांना झाला आहे। याशिवाय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी 27,000 विहिरींसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। 32,000 कोटींचे विशेष पॅकेज। मित्रांनो, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने यापूर्वी 32,000 कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते। या पॅकेजमध्ये 10,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, 2,000 कोटी रुपये मनरेगाच्या अंतर्गत कामांसाठी आणि उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात येणार होती। या योजनेत 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली होती। NDRFच्या निकषांनुसार मदत दिल्यानंतरही रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। पशुपालकांसाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून पशुधनहानी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्यात आली आहे। नरेगा अंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे सुरू असून अतिवृष्टीमुळे बुजलेल्या सिंचन विहिरी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रति विहीर 30,000 रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार 27,000 विहिरींच्या दुरुस्तीसाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। शेती पिकांच्या नुकसानीसाठी आणि बियाणे खरेदीसाठी शासनाने 2 स्वतंत्र शासन निर्णय काढले होते। पहिला GR सुमारे 10,516 कोटी रुपयांचा तर दुसरा 9,611 कोटी रुपयांचा होता। यापैकी मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून आतापर्यंत 15,707 कोटी रुपये विरहित झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। 10,000 रुपयांची मदत प्रत्यक्षात मिळाली नाही असा आरोप होत असला तरी प्रत्यक्षात 91 ते 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफी करणार, पण कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की सरकारची भूमिका स्पष्ट आहे। कर्जमाफी करणार, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही। 2017 आणि 2020मध्ये कर्जमाफी देऊनही शेतकरी पुन्हा कर्जमाफीची मागणी करत असल्याने दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत। यासाठी समिती काम करत असून 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भातील पुढील धोरण जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कर्जमाफी तर आम्ही करणार आहोत, पण याचा फायदा फक्त शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही। आणि त्याची अंमलबजावणी हे येणाऱ्या 1 जुलैपर्यंत आम्ही करणार आहोत आणि 1 जुलैला आम्ही कर्जमाफीची घोषणा करू असेही त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।